हाय हॅलो नमस्कार. आज आपण करणार आहोत सागर मेथीची भाजी. सो ती 2 भागामध्ये कट करायची आणि त्यामधला पूर्ण कचरा काढून घ्यायचा, जसं की आपण बघत आहात. त्यानंतर मुंबईची सागर मेथीची भाजी करणार आहोत. त्यासाठी थोडीशी सुकट घ्यायची, ती मस्त अशी भाजायची. त्यानंतर 1 चमचा तेल घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा टाकायचा, तोही मऊ होईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर 1 छोटा टोमॅटो टाकायचा, तोही मस्त फ्राय करून घ्यायचा. कांदा टोमॅटो फ्राय झाल्याच्या नंतर लालसर कलर आल्याच्या नंतर त्यामध्ये जगभरातले मसाले टाकायचे, जसं की लाल तिखट, चवीनुसार मीठ, गोडा मसाला, धना पावडर आणि हळद. सो ते मस्त एकजीव करून घ्यायचं पूर्ण असं. मस्त भाजीला बघा तेल सुटलेलं आहे. सो इथं घरकुल मसाला टाकायचा आणि तोही मस्त असा एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर आपण जी सागर मेथी 2 भागात कट केलेली आहे ती 3 पाण्यांमध्ये धुवून घ्यायची स्वच्छ अशी, कारण त्यामध्ये थोडीशी रेती असते. सो ते व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आणि तेही टाकून घ्यायचे. भाजीला झाकायचं नाही, कारण भाजीला पाणी सुटतं. त्यानंतर इथं सुकटला मस्त असं पाणी काढून घ्यायचं सुकटमधलं आणि तेही सुकट टाकून घ्यायची. मस्त असं एकजीव करायचा आणि आपण बघत आहात भाजी किती सुंदर दिसत आहे. सो ती चवीलाही खूप छान आहे. फक्त करताना लक्षात ठेवायचं की भाजीला थोडंसं जास्त तेल टाकायचं, जेणेकरून भाजी ही जास्त तेल असल्यावर खूप सुंदर लागते. सो तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबतही खाऊ शकता. खूप अशी छान लागते. आणि फायनल लुक बघत आहात, भाजी होत आलेली आहे. सो 2 मिनटं थांबून भाजी मस्त अशी एकजीव करून घ्यायची नंतर पुन्हा. आणि हा फायनल लुक आहे. सो बाय.